तरी पहिल्या सामन्यात आपण पाहतोय नांदगाव संघ खूप उशिराने इथे हजर झाला, त्या कारणास्तव त्यांना 3 धावांची पेनल्टी आहे. आयोजकांच्या वतीने जशी सूचना येईल त्याप्रमाणे मी इथे अनाउन्समेंट करील. याच्यावरती कुठलाही वादविवाद चर्चा होणार नाहीये. 4 षटकांचा सामना आहे. तरी चला क्षेत्ररक्षण सजून घ्या नांदगाव संघ. उपस्थित सर्व प्रेक्षकांचे पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आणि इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे देखील सहर्ष स्वागत. श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन या शृंखलेच्या दुसऱ्या दिवसाला करूया सुरुवात. आणि सुरुवातीचा पहिला सामना आपण पाहतोय. एकीकडे असेल जर्मन क्रिकेट संघ वाकस, तर एकीकडे नांदगाव संघ त्याच्या विरोधात फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण पाहतोय. एकीकडे असेल भगवान हार्ड हिटर फलंदाज, तर त्याच्या समवेत यंग टॅलेंट विवेकला आपण पाहतोय. कुठेतरी सर्व प्रेक्षकांच्या नजरा बंटीकडे लागल्या होत्या, पण बंटी ते मात्र आपल्याला उशिराने फलंदाजीला मिडल ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करणारा फलंदाज बंटी म्हणून ज्याची ओळख आहे तो मिडल ऑर्डर मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण पाहतोय भगवान, तर त्याच्या समवेत विवेकला. आणि गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू कामगिरी करणारा नांदगाव संघाचा एक घातक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो ओमकार गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. जाऊया, पंचांचा इथे इशारा आलाय आणि पहिला चेंडू आपण पाहतोय 9:15 पडेल. तब्बल 20 मिनिटं असतील पहिल्या इनिंग साठी, याचीकडे लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटके संपले पाहिजेत, नाहीतर 4 षटकांमध्ये 4थ्या षटकाला माफी असावी. एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यायला लागेल, याचीकडे लक्ष असू द्या. आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेत केतन धुळे आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत उत्तमला आपण पाहतोय. उत्तम दर्जाची अशी पंचगिरी आणि उत्तम दर्जाचा दुसरा दिवस आणि उत्तम दर्जाचा सामना आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेने कट करायचा प्रयत्न होता, वारंवार चेंडू दुसरा देखील चेंडू निर्धाव भगवानच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. कारण भगवानला आपण पाहतो नेहमीच हार्ड हिटरच्या रूपाने, परंतु इथे सलामीला गेलाय, थोडासा अडखलत खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू, कुठली धाव नाहीये आणि 2 चेंडू निर्धाव. एक वाईट होता, माफी असावी. आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, विवेकला मात्र कुठलाही चेंडू न खेळता माघारी परतावा लागला असता, परंतु इथे थोडासा स्टार स्वतःच्या वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा देखील वाईट दिलाय. भगवान कशासाठी रिव्ह्यू आहे? पहिला वाईट आहे सांगितला, माफी असावी. पहिला वाईट होता, त्यानंतर हा देखील डॉट आणि आता ही सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ओमकार चांगली गोलंदाजी करतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि इथे पुरेपूर यॉर्करचा वापर करत असताना खोलात टाकलाय चेंडूला आणि माघारी परतावलाय विवेकला. बजाव डीजे.
अगदी एकविराईच्या गाण्याने आपण या शृंखलेची सुरुवात करतोय. उत्कृष्ट असं संगीत आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळालं आणि ते मन प्रसन्न करणारं संगीत ऐकल्यानंतर आपण पाहतोय वन डाऊनच्या भूमिकेत बंटीला सर्व प्रेक्षकांच्या नजरा ज्या फलंदाजाकडे लागल्या होत्या तो फलंदाज पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. वैयक्तिक पहिला चेंडू, परंतु पहिला चेंडून पुरेपूर टायमिंगचा उपयोग करत असताना ठोकला येतोय. आल्या आल्या दर्जेदार रामदेव बाबा पतंजली षटकार. धन्यवाद. पुन्हा जाऊया खेळपट्टीवरती. आपण पाहतोय पाचवा चेंडू मार्गस्थ होईल. समोर असेल बंटी. थोडासा स्टेप आउट झाला होता. ऑफसाईडचा चेंडू होता त्याच्यावरती बॅट आडवी केली परंतु संपर्क नाहीये आणि पुन्हा निर्धाव चेंडूचा सांगता पाहायला मिळते. निर्धाव चेंडूच्या सांगतेने धावफलक आपण पाहतोय 8 या अंकावरती स्थिरावलाय. वाकस संघाचा विचार करायला गेला तर हार्ड हिटर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तशाच रीतीने गोलंदाजी देखील चांगल्या रीतीने ह्या मैदानावरती 50+ धावा म्हणजे चेसिंगसाठी थोडासा प्रॉब्लेम आणि इथे फुलटॉस प्रतीचा चेंडू फ्रंट लाईटचा थोडासा कमतरता पाहायला मिळाली. त्या कारणास्तव इथे शरीरावरती चेंडू आदळलाय आणि त्या कारणास्तव बॅटच्या साहाय्याने धावे आणि इथे एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 9 या अंकावरती. षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेट गमावले वाकस संघाने. बजाव डीजे. अगदी पहिली विकेट गमावल्यानंतर चर्चा होती बंटीची आणि बंटीने इथे षटकार लगावला. त्यानंतर एक सिंगल धाव पुन्हा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आणि वैयक्तिक चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय चेंडूला आणि तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या कारणास्तव एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. हार्ड हिटर फलंदाज भगवानला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक, ज्याच्या फलीतून एक धाव आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. आणि समोर आपण पाहतोय अष्टपैलू कामगिरी करणारा कप्तान ऑफ द फ्रंट सोन्या गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. नांदगाव संघाला लीड करतोय आणि सर्वस्व जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेत असताना ह्या पार्टनरशिपला कुठेतरी तोडण्यामध्ये यश प्राप्त करील का सोन्या हा गोलंदाज आपण पाहतोय. अगदी पुढ्यातला चेंडू होता. चेंडूवरती प्रहार चढवला आणि खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती. आणि इथे ज्या फलंदाजाची इथे झेल सोडलाय तो फलंदाज मध्ये हवी ठरल्यानंतर कुठेतरी दुसऱ्या सत्रामध्ये अगदी अडचणीत सापडेल अशी कामगिरी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. झेल सोडलाय त्याच्यावरती धाव मिळाले. 1 धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 या अंकावरती. आणि इथे थोडासा अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय नांदगाव संघ, कारण खराब क्षेत्ररक्षण त्या कारणास्तव थोडीशी अडचण निर्माण होईल का नांदगाव संघाला. इथे आखूर टप्प्याचा चेंडू समजला नाहीये आणि इथे पुन्हा खराब क्षेत्ररक्षण, पुन्हा संधी दिली बंटीला. एक चांगला फलंदाज आहे, उत्तम दर्जाचा फलंदाज आहे, परंतु आतापर्यंत तितका पायथ्यावर सेटल झाला नाहीये, सेट झाला नाहीये. आणि खेळपट्टीवरती रुजू झाल्यानंतर
त्यांच्या फलीतून आगले वेगळे फटके आपल्याला पाहायला मिळतील असा बंटी फलंदाज पुन्हा जीवदान दिला जातोय. धाबाच्या स्वरूपात बाल बचावला गेलाय. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पंच ही धाव आम्हाला लेग बायची आहे का या अगोदरची? ओके ओके धन्यवाद. कारण वैयक्तिक पारितोषिक आहे. वारंवार आमच्याकडे इशारे पाहिजेत. तुमच्या इशाऱ्यांवरती सर्व काही अवलंबून आहे. दरम्यान आपण पाहतो भगवानच्या फळीतून पुन्हा एक सिंगल धाव. आतापर्यंत एक निर्धाव चेंडू खेळल्यानंतर सलगच्या 3 चेंडूवरती सिंगल धाव घेतोय भगवान. आता ऑफसाईडच्या दिशेने सांगितलं होतं कारण हा फलंदाज त्या दर्जाचा आहे. ऑफसाईडच्या दिशेने मादक सौंदर्य दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. टेनिस क्रिकेट मधील ऑफसाईडच्या दिशेने पॉइंट आणि गलीच्या मधीतून हा फटका खेळलेला. हा फटका सीमालगत अडवला गेलाय. जोपर्यंत फेकी होईल तोपर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि धाव संख्या जाऊन पोहोचल्या आतापर्यंत 15 या अंकावरती. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सोन्याच्या माध्यमातून. आतापर्यंत चेंडू फेकलेत 5 आणि धावा खर्च केल्यात त्या 4 धावा. कारण एक लेग बायची धाव आहे ती आपण धावफलका गोलंदाजाच्या खात्यात देणार नाहीयेत. पुन्हा सरळचा फटका आपल्याला पाहायला मिळतो जिथे एक धाव पाहायला मिळाली. आणि आता भगवानवरती सर्व काही निर्भर वाकस संघाचं आपल्याला पाहायला मिळते कारण आतापर्यंत खूप सारे चेंडू खेळलाय. वैयक्तिक 4 चेंडू 3 धावांवरती खेळतोय तर एकीकडे आपण पाहतोय बंटीला 6 चेंडू 10 धावेंवरती खेळताना संघाची धाव संख्या आपण पाहतोय 16 अंकावरती. तिसरं षटक मार्गस्थ होईल तोपर्यंत आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. सुंदर संगीतानंतर आपण पुन्हा मैदानाकडे वळणार. 2 षटकांचा सामना संपला. 2 षटके उर्वरित. धाव संख्या आपण पाहतो 16 अंकावरती. कालच्या दिवसात चिंचवली संघाने तब्बल 59 धावा धावफलकावरती जोडल्या होत्या पहिल्या सामन्यामध्ये. आणि पहिलाच सामना दुसऱ्या दिवसात आपण पाहतो वाकस संघ थोडासा अडचणीत आहे. विचार करायला गेला तर 2 कर्जत तालुक्यात नामवंत फलंदाज ज्यांची वर्णी लागते ते 2 फलंदाज खेळपट्टीवरती तैनात आहे. परंतु उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहतोय नांदगाव संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. तिसरा षटक घेऊन लोकेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय आणि पहिला चेंडू खोलात फेकला आणि तिथे सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली. आता भगवानच्या फलीतून एखादा मोठा फटका अनिवार्य आहे आणि तो फटका येईल का? चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक पाहत बसलाय आणि पंच केतन धुले यांच्या माध्यमातून इशारा आलाय. मोठा फटका मल्टी हिट बिग षटकार डीजे. अडचणीत आलाय कारण शिलार धरणाचा विचार करायला गेला तर शिलार धरण आमच्यावरती कुठेतरी संकट टाकू नये. पण त्याच्या विरोधात आम्ही चांगली कमिटी बनवली आणि त्याला विरोध देखील केलाय. आणि गाणं संपल्यानंतर थोडीशी चर्चा थांबवतोय आणि पाहतोय आपण भगवानच्या फळीतून पुन्हा एक मोठा मल्टी हिट आपल्याला पाहायला मिळतोय. बिग षटकार डीजे.
त्यानंतर पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू फेकला, अगदी खोलात होता, बुंद्यात होता, त्याच्यावरती सिंगल धाव पाहायला मिळाली. आणि त्यानंतर भगवानच्या फटक्यांसाठी ओळखला जातो ते फटके आपल्याला पाहायला मिळाले. आता पुन्हा लोअर फुटा चेंडू, आता संधी आहे धावबादच्या स्वरूपात बाद करण्याची, परंतु स्ट्राईक एंडला थ्रो आणि पुन्हा दुसऱ्या धावेचा अटेम्प्ट केला, स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे, त्या कारणास्तव सॅक्रिफाईस विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि इथे बंटीला मात्र माघारी परतावं लागतंय. बंटी वैयक्तिक आपण पाहतोय 12 धावांवरती माघारी परतलाय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी ऋषिकेशला आपण पाहतोय, हार्ड हिटर फलंदाज डीजे. पाहतोय केटीसी साठी कित्येक दिवस त्याने खर्च केला आणि केटीसीला ज्या उंचावरती नेलं त्याचं देखील योगदान आपल्याला पाहायला मिळतंय. तो ऋषिकेश आता खेळपट्टीवरती तैनात झालाय, परंतु इथे ऋषिकेश तैनात झाला आणि इथे आपल्याला पाहायला मिळतोय भगवानच्या फलीतून चौकार पाहायला मिळतोय. सलगचे वारंवार फटके भगवानच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक क्लासिक फलंदाज आपण बंटीला माघारी परताना पाहिला, त्यानंतर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ऋषिकेश मार्गस्थ झाला आणि ते वारंवार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते भगवानच्या स्वरूपात. चांगली फलंदाजी, सिंगल धावेवरती समाधान मानतोय भगवान. वैयक्तिक भगवानचा धावफलक जर पाहायला गेला 8 चेंडू आणि 17 धावेंवरती खेळतोय. सिंगल धाव घेतली त्याला कारण शेवटचे 6 चेंडू त्या षटकातील या पारीतील आणि या इनिंग मधील शेवटचे 6 चेंडू असतील आणि 6 चेंडू स्वतः वरती धुरा घेत असताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर कडे. धाव फलक आपण पाहतो जाऊन पोहोचलाय. 3 षटकांच्या अंती 2 विकेट गमावल्यानंतर वाकस संघाने 35 या अंकावरती जाऊन पोहोचलाय. बंटी आणि विवेक माघारी परतला. सलामीला गेलेला भगवान 9 चेंडू 21 धावांवरती खेळतोय, तर एकीकडे कुठलाही चेंडू आतापर्यंत वाट्याला आलेला नाहीये. तो ऋषिकेश नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती चौथं षटक मार्गस्थ करेल योगेश. आतापर्यंत आपण विचार करायला गेला तर समतोल आहे सामना, कारण 3 षटके 35 धावा, त्यामध्ये पॉवर प्लेचा षटक चांगला फेकला होता, 9 धावा खर्च केल्या होत्या. आणि आपण पाहतोय जय हनुमान क्रिकेट संघ वाकस या संघाला गणेश दादा शेलार यांच्या माध्यमातून नवीन जर्सी परिधान पुरस्कृत केली गेली. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि धन्यवाद असेल. आणि पहिला चेंडू आपण पाहिला यॉर्कर फेकायचा होता, थोडासा चुकला यॉर्कर आणि लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट करत असताना स्क्वेअर लेगर रिजन मध्ये चेंडूला ढकललाय आणि तिने पुनश्च भगवानच्या फलीतून आलाय तो चौकार. का भगवानला हार्ड हिटर फलंदाजामध्ये वर्णी लागली जाते, का त्याची गणना केली जाते ते इथे मात्र दाखवत असताना फलीच्या माध्यमातून अगदी हार्ड हिटिंग फलंदाजी. सुरुवातीचे 4 चेंडू जर पाहायला गेला तर पहिला चेंडू निर्धाव फेरला होता, त्यानंतर सलगचे 3 चेंडू सिंगल धाव पाहायला मिळाली आणि त्यानंतर इथे मात्र फली तलपताना आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकार आणि 2 चौकार त्याच्या फलीतून पाहायला मिळत आहेत. आणि तब्बल वैयक्तिक धावसंख्या आपण पाहतोय 10 चेंडू 25 धावांवरती. आता मात्र नांदगाव संघ अडचणीत असेल. भगवानला ऑफसाईडच्या दिशेने लॉंग ऑफ मध्ये जीवदान दिला होता, त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना आणि इथे पुन्हा योगदान, पुन्हा इथे
झेल सोडला गेलाय त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. वारंवार तो क्षेत्ररक्षक इथे झेल सोडतोय आणि ते फटकेबाजी वारंवार होत राहिली. ऋषिकेश आता आपल्याला पाहायला मिळेल वैयक्तिक पहिला चेंडू खेळताना. गोलंदाजी चांगली झाली आहे आतापर्यंत, कारण पूर्णपणे सेट झालेला फलंदाज ज्याच्या फलीतून पहिल्या चेंडूवरती चौकार आला. थोडंसं स्वतःला बॅन केलं स्क्वेअर लेग रिजन मध्ये, चेंडूला ढकललं तिथे 4 धावा मिळाल्या, परंतु अगदी पुढ्यात लगभग यॉर्कर चेंडू होता त्याच्यावरती फटका केला ऑफसाईडच्या दिशेने आणि तिथे झेल सुटला. सिंगल धाव नॉस्ट्राईक. जास्तीत जास्त नॉस्ट्राईकला भगवान जर उभा राहिला तर नांदगाव संघ सरशी ठरेल, असंच काही चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. आता इथे बॅटची कडा जोरदार आफेल. पंच आमच्याकडे इशारा करत असताना ही विकेट डाऊन होतीये. माघारी परतेल ऋषिकेश आणि नॉस्ट्राईक एंडला भगवान. डीजे देखील एक मिडल ऑर्डर मधील हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख येतो तुषार. चांगला फटका अगदी मिड विकेटला क्रॉस करत असताना फटका कार्पेटच्या फटक्याने येथे सिंगल धाव मिळवून दिली वाकस संघाला. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 41 या अंकावरती. विचार करायला गेला तर चांगली धावसंख्या आहे आणि समाधान देखील मानत असेल नांदगाव संघ, कारण पाय तितके प्लेयर त्यांचे उपस्थित नाहीये. त्या कारणास्तव आपण पाहतोय वाकस संघ हवी होताना आपल्या नांदगाव संघावरती, परंतु पुन्हा इथे झेल उडालाय. क्षेत्ररक्षण बदल केलाय आणि नौका क्षेत्ररक्षण तिथे तैनात केला, त्याच्या माध्यमातून झेल सुटणार नाहीये आणि इथे झेल पकडला गेलाय. भगवान या फलंदाजाचा वैयक्तिक 25 धावांवरती माघारी परतत असताना 26 धावांवरती माघारी परतलाय. डीजे होत असेल तर तिथे धाव नसणारे याची देखील नोंद घ्यायची, विकेट देखील नसणारे. आमच्या आदिवासी बांधवांचे कशिलय परिसर असोसिएशनचे नियम आहेत, त्या नियमांचा काटेकोरपणे आपण इथे पालन करणार आहोत. धावसंख्या जाऊन पोहोचले 4 षटकांच्या समाप्तीनंतर 41 या अंकावरती पूर्वार्ध संपलाय आणि इथे उत्तरार्धात आपल्याला पाहायला मिळेल नांदगाव संघ 42 धावांचा पाठलाग करेल का. तोपर्यंत ऐकूया सुंदर असं संगीत. नांदगाव संघ याच्याकडे लक्ष द्या. पवेलियन अच्छा ओके, माफी असावी.
तरी सोन्या विनंती असेल आपण पहिल्या इनिंग नंतर आपण आपली इथे एंट्री फी निश्चित करायचे त्यानंतरच आपण मैदानावरती प्रवेश करायचे 3 धावा पॅनल्टीच्या धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 या अंकावरती 45 धावांचा पाठलाग करायचे नांदगाव संघाला याच्याकडे लक्ष द्या. आपण पाहतोय दुर्वा 11 संघाचे दुर्वा 11 सावले संघाचे पुरस्कर्ते तसेच सावले दोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य गणेश शेठ मोडक यांचा इथे आपण सन्मान घेणार आहोत. तरी विनंती करेल गणेश शेठ म्हसे यांच्या हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत. गणेश शेठ म्हसेंना विनंती करेल आपण हा सन्मान पार पाडायचा आहे. तरी आपण पाहतोय अगदी 8 वाजल्यापासून ज्यांची उपस्थिती आपण पाहतोय रमेश शेठ मराठे यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय. आणि यानंतर पवाळे विपक्ष सावळे संघ आणि रमेश शेठ मराठे यांना विनंती करेल आपण नाणेफेकी करायचे. पवाळे संघाचा संघनायक तर सावळे संघाचा संघनायक या टॉस बॉक्स मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. हॅलो सामना चालू होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. एंट्री फी जोपर्यंत जमा होत नाही तर पंच सामना सुरू होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. विनंती असेल मंगेशर वैखरे यांना देखील विनंती असेल आपण यायचंय मंचावरती. आपला देखील यथोचित सन्मान केला जाईल त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. रमेश मराठे यांच्या हस्ते आपण इथे सन्मान करणार आहोत. पंच उत्तम सर आपल्याला विनंती आहे एंट्री फी जमा झाल्यानंतर सामना चालू होणार नाही याच्याकडे लक्ष द्या. आपल्या इशाऱ्याची वाट पाहतोय आम्ही. जो कोणी प्रतिनिधी असेल त्यांनी या मंचाशी संपर्क साधा आयोजकांशी संपर्क साधा त्यानंतरच सामना चालू होईल. उत्तम सर आम्हाला काय समजत नाहीये. पोलीस पाटील रघुनाथ बला यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत. आणि सन्मान करण्यासाठी आपण पाहतोय रमेश शेठ मराठे यांना विनंती करतोय आपण पोलीस पाटलांचा सन्मान करायचा आहे. चला सामन्याला सुरुवात करा. हा पवाले संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. सावले दुर्वा 11 संघाचा संघनायक विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय जिथे आपला टॉस केला जाईल. आणि दोन्ही संघांना विनंती असेल लगेच आपली एंट्री फी इथे नोंदवायची आहे त्यानंतरच आपण सुरुवात करणार आहोत सामन्यांना. जाऊया आपण आता स्क्रीनवरती पाहतोय ते सामन्याला सुरुवात होईल. 3 सन्मान होते आपल्या इथे मेन पाहुण्यांचे ते आपण सन्मान घेतल्यानंतर आपण जातोय ऑन स्क्रीन केटीसीच्या माध्यमातून जी शृंखला आपण पाहतोय घर बसल्या ती शृंखला जय सोमजाई माता क्रिकेट संघ चौदरवाडी विपक आणि जाधववाडी यांच्या विद्यमानाने जी शृंखला आपण पाहतोय त्या शृंखलेचा दुसरा दिवस
आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पहिला सामना पाहतोय. वाकस विपक्ष नांदगाव. वाकस संघाने तब्बल 44 धावा जमवल्यात. 45 धावांचं आव्हान आहे आणि सलामीची जोडी आपण पाहतोय बारक्याला आणि सोन्याला खेळपट्टीवरती. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कर्जत प्रीमियर लीग चा एक उत्तम दर्जाचा गोलंदाज किरण. अगदी खोलात होता चेंडू. अगदी वारंवार दिवसामध्ये बदल केला जातो, स्वतःमध्ये बदल केला जातो आणि इथे किरणने स्वतःमध्ये बदल केला गेला आहे. सुरुवातीला आपण पाहिला स्लोअर गतीचे गोलंदाजी पेशकश करत होता, परंतु इथे पहिला चेंडू अगदी संभ्रमात टाकला फलंदाजाला आणि खोलात टाकला आणि तिथे बाईकच्या स्वरूपात आपल्याला कट लागले. बॅटच्या साह्याने धावे माफी असावी. पहिली धाव आपल्याला पाहायला मिळाली जिथे बारक्याने पहिली धाव घेतली. आता सोने असेल हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि पहिला चेंडू खेळत असताना थोडासा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे आणि आपण पाहतोय कैलास शेट वैकरे देखील उपस्थित आहे. त्यांचा देखील इथे आपण सन्मान करणार आहोत आणि सन्मान करण्यासाठी रमेश दादा मराठे यांना विनंती करेल आपण सन्मान करायचा आहे. रमेश दादा मराठे यांना विनंती आहे. कैलास शेट वैकरे यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. इथे बैठक शॉट आणि फटका फसलाय. अगदी मिस टायमिंग स्ट्रोक. फुल टॉस प्रतिचा चेंडू होता त्याच्यावरती फटका लागवायचा होता, परंतु स्लोअर गतीचा चेंडू होता आणि तिथे संभ्रमात टाकला किरण या गोलंदाजाने फलंदाज बारक्याला आणि बारक्या मात्र दुसऱ्या चेंडूवरती माघारी परतलाय. डीजे आज संघामध्ये खेळत नाही, अगदी संघाला पाठीराखण करण्यासाठी कैलास शेट वैखरे इथे उपस्थित झालेत. त्यांचा सन्मान पाहिला आणि दरम्यान आपण पाहतोय गणपत चौकट यांच्या माध्यमातून प्रति षटकार 500 रुपयाचं पारितोषिक आहे नांदगाव संघासाठी. कुठलाही फलंदाज असो नांदगाव संघाकडून त्याच्यासाठी प्रति षटकार 500 रुपयाचं पारितोषिक. फलंदाजी मार्कृती पाहतोय आता अभिला वन डाऊनच्या भूमिकेत मार्गस्थ झालाय. कुठेतरी अभि वाट पाहत होता पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर हार्ड हिटिंग फलंदाजी करण्यासाठी मला बोलवलं जाईल मिडल ऑर्डर मध्ये, परंतु इथे वन डाऊनच्या भूमिकेत पहिल्या षटकामध्ये वरली लागली जाते अभि या फलंदाजाची आणि स्ट्राईकला असेल. चौथा चेंडू खेळेल वैयक्तिक पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क करते अगदी फसवा गोलंदाज आहे किरण, ज्याच्या हातामध्ये जादू आहे. वारंवार चेंडू मध्ये बदल करत असतो. एखादा चेंडू वेगवान फेकत असतो तर एखादा चेंडू बाहेर आतमध्ये, तर स्लोअर पद्धतीचे चेंडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे स्लोअर गतीचा चेंडू होता आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. कित्येक वर्ष आपल्या गावच्या साठी खर्च केलेत ते किरण या गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडू संपलेत, धावा खर्च केल्यात त्या फक्त ना फक्त 2. 5व्या चेंडूवरती इथे पुन्हा सिंगल धाव. 5 चेंडू 3 धावा 1 विकेट. दुसऱ्या इनिंग मधली परिस्थिती आपण पाहतोय. नांदगाव संघ कुठेतरी थोडासा मागे पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकाचा विचार केला नांदगाव संघाने 1 विकेट गमावल्यानंतर 9 धावा कमवल्या होत्या, परंतु अजून देखील संधी आहे नांदगाव संघाला. आतापर्यंत 3 धावा. ह्या चेंडूवरती जर षटकार येतोय तर सामना बरोबरीने चालेल. आणि स्ट्राईकला आपण पाहतोय सोन्याला. हार्ड हिटर फलंदाज आहे. थोडासा शफल झालाय, चेंडूला उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल. कुठली चुकी घडणार नाही असं वाटलं होतं, परंतु इथे चुकी घडते आणि इथे झेल सोडला गेलाय आणि 1 धाव त्या
सोडलेला झेलवरती पाहायला मिळेल आणि 4 धावा या षटकाच्या समाप्तीनंतर. विकेट गमावले एक डीजे. याचे टॉस बॉक्स मध्ये जिथे पवाले संघाचा संघनायक तर दुर्वा 11 सावळे संघाचा संघनायक आपली वाट पाहत आहेत. गणेश शेठ बसेंना विनंती असेल आपण या. आयोजक आहेत, कुणीही काम करा, फक्त शृंखला व्यवस्थितरित्या पार पडेल याचीकडे पूर्ण लक्ष असेल गणेश शेठ म्हसे आणि मनोज शेठ जाधव यांचं. आताच पार पडलेल्या प्रीमियर लीग मध्ये, सावले प्रीमियर लीग मध्ये, SPL मध्ये ज्यांची उत्तम दर्जाची कामगिरी संघ मालक म्हणून आणि कर्णधार म्हणून ज्यांची कामगिरी राहिली ते प्रसाद मोडक आपण कर्णधाराच्या भूमिकेत आपण पाहतोय. आणि पवले संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. पवले संघ आपली एंट्री फी नोंदवायचं याच्याकडे लक्ष द्या, त्यानंतरच आपण मैदानात प्रवेश करा. जाऊया पुन्हा अशा मैदानावरती. आपण पाहतोय 1.2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या आपण पाहतोय, एक विकेट गमावल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे तो नांदगाव संघाला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी वाकस संघाची राहिली आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करा गेला तर एक विकेट मिळवल्यानंतर धावा खर्च केला त्या 4. किरण या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी राहिली, परंतु यानंतर कुठेतरी फलंदाजीमध्ये सोन्याचं नाते घेत ना ते. ऐक ना, ज्याच्यावर डाऊट येईल ना त्या लगेच त्याचं लगेच. दुसरं षटक फेकण्यासाठी आपण सचिनला पाहतो. डावखुरी हाताचा गोलंदाज बेनिफिट मिळतोय स्वतःला, कारण चेंडू पडल्यानंतर अगदी नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वलन घेतोय आणि छोटासा वलन आपल्याला माहिती आहे, किलपट्टीवरती फलंदाजाला थोडासा प्रश्न चिन्ह निर्माण करतो, अडचणीत टाकतो आणि इथे अगदी बाहेर ठेवला चेंडूला आउटसाइड ऑफ स्टंप. आणि दरम्यान आपण पाहतोय खराब चेंडू आणि सर्व प्रेक्षकांसाठी ऐवा कॅच. किती झेल पकडा, जोपर्यंत सामने चालू आहेत तोपर्यंत गणेश म्हसे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल. रमेश मराठे यांच्याकडून अगदी खुला ठेवला होता थोडासा आणि इथे विकेट गमावताना पाहायला मिळतोय. विचार करत होते हानाच्या नादामध्ये इथे खेलपट्टीवरती नॉन स्ट्रायकेटचा फलंदाज माघारी परतला होता, पुन्हा त्याला धाव घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि तिथे प्रवृत्त करत असताना धावबाद झालाय फलंदाज अभि.
पवाले संघाचा संघनायक स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अगदी खोलात ठेवलाय चेंडूला, अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू होता. बॅट आडवी केली होती परंतु फलंदाजाच्या अगदी रडार पासून फलीपासून दूर असलेला चेंडू पंचांनी ओळखला आणि त्यावरती आपण पाहिली खराब चेंडूची घोषणा पंचांच्या माध्यमातून. ह्या शृंखलेमध्ये आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळतील, म्हणजे सेकंड राऊंड मध्ये 5 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि जो संघ पहिल्या सामन्यामध्ये जास्ती धावा जमेल तो सेकंड राऊंड खेळणार नाही, याच्याकडे लक्ष द्या. त्याला बाय असेल. ज्याच्याकडे जास्ती धावा असतील पूर्वार्धामध्ये त्याला सेकंड राऊंड साठी बाय असेल आणि रेग्युलरपणे चिठ्ठी उडणार नाहीये. सिरियल प्रमाणे सामने लावले जातील, याच्याकडे लक्ष देखील द्या. इथे पुन्हा निर्धाव चेंडू रिव्हरच्या अटेन मध्ये चौकार आला होता फलंदाजाच्या माध्यमातून सोन्या आणि इथे शेवटचा चेंडू पुन्हा निर्धाव. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 अंकावरती येणारे 12 चेंडू आणि गरज असेल 31 धावांची. डीजे टेडी बॉय आपण पाहतोय अगदी या सामन्यांचा पूर्णपणे लुप्त उचलताना आणि डीजेचा देखील पूर्णपणे आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. डीजेच्या तालावरती त्यांचे पाय मात्र थांबत नाहीत, थिरकतात. अगदी मैदानाच्या ऑफ साईडच्या बाजूला आपण पाहतोय. एकच साईडने आपण सर्व सामने खेळवतोय. आपण पाहतोय पूर्व पश्चिम या दिशेने सामने आपण पाहतोय. पूर्वच्या दिशेने गोलंदाजीचा येण आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क होती तेजस. पुन्हा डावखुरी आता गोलंदाज फ्लोरपतीचा चेंडू होता त्याच्यावरती प्रहार चढवलाय. खराब क्षेत्रक्षण त्या कारणास्तव इथे चौकार पाहायला मिळतोय. चौकारच्या सांगतेने धावफलक जाऊन पोहोचेल आतापर्यंत 18 अंकावरती. पुन्हा आपण पाहतो खेळपट्टीवरती इथे मात्र चेशिंगला चांगल्या रीतीने सुरुवात करत असताना तिसऱ्या षटकामध्ये आता इथे हवाय ते चेंडू कोणता क्षेत्रक्षण पोहोचेल परंतु स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाज सचिन तेजसला आपण पाहतोय झेल पकडताना. इथे मात्र विकेट गमावले नांदगाव संघाने. डीजे
आलाय तो चौकार डीजे. आणि इथे पुनशा चेंडू उडवलाय. पुनशा चांगला प्रयत्न झालाय झेल पकडण्याचा, परंतु थोडासा आवाक्याच्या बाहेर असल्या कारणाने शरीरावरती वन बाउंड चेंडू पकडलाय आणि तिथे धावा पाहायला मिळत आहेत. दोन धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत 24 या अंकावरती 2.4 चेंडू संपलेत. अजूनही 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. विचार करायला गेला तर अजूनही गरज असेल 21 धावांची गरज आहे. इथे चेंडू उडवला आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक किरण तिथे तैनात. कुठली चुकी नाही आहे किरणच्या माध्यमातून. आणि माघारी परतेल फलंदाज नरेश. माध्यमातून त्या कारणाचा थोडासा फटका संघाला बसलाय आणि थोडासा अडचणीत असेल संघ. 7 चेंडू विचार करायला गेला तर 21 धावांची गरज आहे. प्रति चेंडू 3 धावा कुटाव्या लागतील. अजूनही विचार करायला गेला तर चौथ्या क्रमांकावर मार्गस्थ झालेला फलंदाज ओमकार किलपट्टीवरती मार्गस्थ आहे. 1 धाव तर मिळाले, परंतु इथे चेंडूने चकवा दिलाय क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू निघून गेलाय 4 धावेसाठी. 4 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 32 या अंकावरती डीजे. आपल्या 28 या अंकावरती अजूनही येणारे 6 चेंडू आणि 17 धाब्यांची गरज आहे डीजे. सहा चेंडू 17 ची गरज आहे. आणि गोलंदाजी मार्क होती आपण पाहतोय जितेशला. सतरा धावा 6 चेंडू गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जितेशला. आणि एकीकडे आपण फलंदाज पाहतोय ज्याच्या परीतून 2 चेंडू 4 धावा तर 1 चेंडू 4 धावा. एकीकडे 200च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना फलंदाज ओमकारला आपण पाहतो. जर एकीकडे 400च्या स्ट्राईक रेटने सुरुवात करून दिले तो फलंदाज योगेश नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. आणि पहिला चेंडू आपण पाहतोय निर्धान. 5 चेंडू 17 धाव्यांची गरज असेल. ह्या पहिल्या 17 मध्ये म्हणजे
या 5 सामन्यामध्ये जो संघ जास्तीत धावा जमवेल लेग बायच्या स्वरूपात धाव असेल. शरीराला स्पर्श करून गेला याचीकडे लक्ष द्या. फलंदाजी मार्कृती पुन्हा आपण आपल्याला पाहतोय ज्याच्या परिधून पहिल्या चेंडूवरती चौकार आला तो फलंदाज योगेश सामन्यामध्ये चुरस निर्माण करेल का, कारण 4 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. तब्बल 4 चौकार किंवा 2 षटकार किंवा 1 चौकार पाहायला मिळेल का योगेशच्या फळीतून. इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू पंच आमच्याकडे वरतील आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू जास्तीचा बाहेर ठेवला चेंडू. अंडर 19चा हा गोलंदाज ज्याने स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ धोत्रेच्या आयोजनामध्ये चांगली गोलंदाजी केली तो गोलंदाज जितेशला आपण पाहतोय खराब चेंडू फेकताना. इथे गतीमध्ये परिवर्तन स्लोअर बाउन्सरचा पुरेपूर वापर करत असताना फलंदाजाला चकवलाय. अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू होता त्याच्यावरती पुन्हा 1 धाव पाहायला मिळाली. सर्कलच्या आतच चेंडू विसावलाय. 3 चेंडू आता 14 धाव्यांची गरज आहे माफी असावी. मोठ्या फटक्यांची भाषा बोलावी लागेल फलंदाज ओमकारला, कारण आतापर्यंत विचार करायला गेला तर तब्बल 4 चेंडू वैयक्तिक खेळलाय आणि त्याचा फायदा करून द्यावा लागेल नांदगाव संघासाठी, कारण गणेश चौकट उपस्थित नाहीये. इथे दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न खराब अटेम्प्ट. जिथे सरळ फलीने फटके येत नाहीये तिथे रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला. प्रयत्न चांगला होता परंतु असफल प्रयत्न पाहायला मिळाला आणि धावफलक स्थिर आहे 31 अंकावरती. 2 चेंडू 14ची गरज. पूर्णपणे सामन्यामध्ये कब्जा मिळवलाय वाकस संघाने. हवी ठरलाय. उपस्थित पाहुण्यांपैकी आपण पाहतो रामदास दादा जाधव यांची देखील इथे उपस्थिती आहे. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं मंचावरती. हा मंच आपल्या देखील साठी सजवला गेलाय आणि इथे सामना संपलाय. सामना विजयी झालाय जय हनुमान क्रिकेट संघ वाकस. पहिला सामना आपण पाहिला प्रेक्षकांच्या भेटीने. चांगला सामना रंगला गेला. शेवटच्या 3 चेंडूवरती सामना आला होता तिथे रिव्हर्सचा अटेम्प्ट झाला आणि पूर्णपणे पकड मजबूत केली वाकस संघाने आणि हवी ठरला आणि शेवटच्या चेंडूवरती अगदी 14 धावेने विजय मिळत असताना आपल्याला पाहायला मिळाला वाकस संघ.